नमस्कार मंडळी, आनंदी किचन या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच भाज्या खायचा कंटाळा येतो. मग ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी जर काहीतरी चटपटीत असेल तर जेवण पटापट संपतं. आज आपण बनवतोय कैरीचा टक्कू. आंबट, गोड, तिखट, रसाळ असा कैरीचा टक्कू. चला तर मग साहित्य पाहून घेऊया. कैरीच्या टक्कूसाठी आपण इथे तोतापुरी कैरी किसून घेतलेली आहे. इथे आपण कमी आंबट असणारी कैरी वापरतोय. अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. मोहरी आपण घ्यायची आहे. हिंग, मीठ. सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण किसलेली कैरी काढून घेऊयात. ही 1 वाटी कैरी आहे. त्यानंतर आपल्याला इथे अंदाजानुसार मी इथे अर्धी वाटी घेतली आहे, पण जर तुम्हाला जास्त रसाळ नको असेल तर गूळ थोडासा कमी टाका. त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. यावर आपण अर्धा चमचा मीठ घालायचे आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे. जर आपण साहित्याची तयारी करून ठेवली तर अवघ्या 5 ते 7 मिनिटातच हा कैरीचा टक्कू तयार होतो. 5 मिनिटातच या कैरीला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊयात. फोडणी करताना फोडणी जळू नये याची तुम्ही दक्षता घ्या. यामध्ये आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. आपण एकदा मोहरी तडतडली की गॅस कमी करूया किंवा बंद केला तरीही चालेल. मग त्यात हिंग घालायचंय आणि चिमूटभर अशी हळद घालायची आणि ही फोडणी आपल्याला टक्कूवर द्यायची. आंबट, गोड, तिखट असा कैरीचा चटपटीत टक्कू तयार आहे. कैरीचा टक्कू हा माझा अत्यंत आवडीचा प्रकार आहे आणि तो तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तुम्ही हा कैरीचा टक्कू नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला सांगायला विसरू नका.